अस्सलाम वालेकुम, राम राम. आपल्या करकम गावचा लोकप्रिय असलेला सर्वांच्या पसंतीचा एक वर्षातून येणारा दर्गा हजरत मखदूम बाबा यांचा उर्स यावर्षी येत्या गुरुवारी संदल व शुक्रवारी उर्स आहे. या उर्सानिमित्त यात्रेची जे तयारी करण्यात आली आहे दर्गा ट्रस्टच्या वतीने. यावेळेस दर्गा परिसर स्वच्छ केलेला आहे. दर्गाची बागेची छाटणी बी केलेली आहे समोर येईल. व भात शिजवण्याचा गेल्या वर्षी जो प्रकार झाला की बाहेर आपण जाधव साहेबांच्या इथं त्याने आपल्याला चांगलं सहकार्य केलं. भात चांगल्या प्रकारे तिथं बी शिजवला, परंतु काय झालं दर्गाच्या परिसरात जे भात शिजवायला पावसामुळे जो अडथळा आलता त्यावेळेस मला असं वाटतं की यावेळेस जरा पाऊस आपल्याला मोकळीक देईल आणि यावेळेस उर्स आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल. आणि यावेळेस येत्या गुरुवारी संदलची मिरवणूक दर्गापासून संध्याकाळी 8 वाजता निघते व गावभर फिरून आपल्या दर्ग्याच्या ठिकाणी साधारण 12 वाजता येते. 12 वाजता दर्ग्यावर बच्चू कोडोलकर म्हणून यांचा पहिला गलप समान चढवला जातो. मग त्यानंतर समाजाच्या वतीनं गलप, फुलाची चादर, मग फात्या प्रार्थना केली जाते. त्यानंतर शुक्रवारी म्हणजे 11 तारखेला शुक्रवारी उर्स असतो. उर्स मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या दिवशी एक भाताची खिचडी ही प्रसिद्ध, चविष्ट आणि शुद्ध शाकाहारी अशा प्रकारची असते. त्यामुळे लोक चवीनं खातात. की त्यावेळेस कोणीही की हे करत नाही की गरीब प्रसाद म्हणून घेऊन जाते ते. यावेळेस आपल्या दर्ग्याचा सभामंडपचं काम झालेलं आहे. आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या करकमला बऱ्याच वर्षापासून राहिलेली प्रतीक्षा होती की सर्व देवस्थानचे सभामंडप झालते, परंतु आपल्या मखदूम बाबाचा सभामंडप करायसाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, परंतु यशस्वी झाले नाही. यावेळेस राहुल काका पुरवत व त्यांच्या टीमनं मुद्दा लावून धरला व त्यामुळं दर्ग्याचं हे सभामंडपचं काम पूर्ण झालं. तसेच ग्रामपंचायतीने नवे मोठं सहकार्य केलं की कशाही पद्धतीचं कुठलाही अडथळा किंवा भेदभाव न करता सभामंडपाला मंजुरी दिली व सभामंडपाचं काम पूर्णत्वाकडे गेलं. आज सभामंडप झाल्यामुळं लोकांच्या पावसात जे पाऊस लागत होता ते आता यावेळेस निवारा झाला आहे. पाठीमागे पत्राशीळ झाला आहे. दर्गा परिसरामध्ये स्वच्छता केलेली आहे दर्गा ट्रस्टच्या वतीनं व यावेळेस मोठ्या प्रमाणात उर्स भरेल अशी अपेक्षा आहे. की दरवर्षी आपल्याला पावसामुळे व्यत्यय अडथळा येतो. यावेळेस अपेक्षा आहे की उर्स मोठ्या प्रमाणात चांगला भरेल व दूरदूरून लोक येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळेस कुठून कुठून येतात लोक आपल्या या उर्सासाठी आपल्याला दूरदूरून येतात. पुणे धरा, मुंबई, कोल्हापूर म्हणा. जर ह्या वर्षी पौर्णिमा आणि गुरुवार आणि गजानन महाराज पालखी ह्याच गुरुवारी येणार आहे आणि झेंडा देखील याच दिवशी फिरणार आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? बघा, आता एक चांगला युवक आलेला आहे की गजानन बाप्पांची पालखी आपल्या करकममध्ये येणार आहे आणि त्याच दिवशी आपला संदल निघणार आहे. एक दुहेरी संगम म्हणजे चांगला योग आहे आपल्याला. एक करकमकरांना आपल्याला चांगला योग आहे. अशाच प्रकारे 2005ला बी आलता, परंतु यावेळेस एक संगम आपला चांगला झालेला आहे की एकदम सुवर्ण योग आहे म्हणायचं थोडक्यात. म्हणजे असं आपल्याला पहिल्यांदाच घडलंय का दुसऱ्यांदा घडलं? नाही, असं हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. ह्याच्या अगोदर बी 2005 सालाच्या आसपास झालं. त्यामुळं संदल आणि गजानन बाप्पाचा दर्शन घ्यायसाठी लोकांना बी चांगली ओढ लागलेली आहे. येत्या गुरुवारी गजानन महाराजांची पालखी बी येणार आहे आणि संदल बी आहे. त्यामुळं लोकांना लागून राहिलेली उत्सुकता
चांगल्या प्रकारे होईल. आपल्या उरसानिमित्त काय काय सुविधा केल्या आहेत आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून? ट्रस्टच्या माध्यमातून इथं भात शिजवण्यासाठी परिसर स्वच्छ करणे, भात तांदूळ खरेदी करणे, तेल खरेदी करणे, अजून म्हणलं तर इथं लाईटचे डेकोरेशन हे करणे, मंडप डेकोरेशन, अजून म्हणलं तर इथं गाड्याची सजावट, फुलांच्या चादरी, अजून म्हणलं तर रस्त्याची लाईटची व्यवस्था ग्रामपंचायत त्या माध्यमातून यावर्षी केलेली आहे. अजून बी चांगल्या प्रकारे करेल ग्रामपंचायत अशी अपेक्षा व्यक्त करतो. और राहिलेलं काम सर्वांनी मिळून मिसळून करावं. यावेळेस ही यात्रा म्हणजे आपले कुठल्याही जातीभेद किंवा वगैरे काय नसताना एक सर्व समाज मिळून येतं मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला. दरवर्षीपेक्षा अधिक मोठी जत्रा भरेल अशी अपेक्षा आहे का तुमची? हां, भरेल ना, 100% भरेल. यावर्षी 100% यात्रा भरेल. यावेळेस या वारीचा कालावधी बी लवकर आलेला आहे आणि आपलं पौर्णिमा बी लवकर आली आणि त्याच दिवशी गुरुवारी संदल असल्यामुळे लवकर होईल. यावेळेस यात्रा भरपूर भरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. और दर्ग्याला सर्वजणांनी संदलच्या दिवशी उद घालायला यावे व गजानन महाराजांचं दर्शन घेऊन सगळ्यांनी येऊन आपलं संदलची मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं व उरसाला सर्व समाजातील घटकांनी कुठलाही जातीभेद किंवा कुठलाही ही न बाळगता सर्व समाजाने एकत्र यावं हे आशा व्यक्त करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.